नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पॉवर बीआय मध्ये फोरकास्टिंग कसं करणार ते आपण बघणार आहोत. फोरकास्टिंग म्हणजे काय की आपला एक्झिस्टिंग काही डेटा असतो मागच्या 2 वर्ष 3 वर्ष त्याच्या बेसवरती नेक्स्ट 1 इयर 2 इयर किंवा 3 इयरचं प्रोडिक्शन आपण करतो. प्रोडिक्शन म्हणजे काय, काहीतरी अंदाज वर्तवण्याचं काम करतो. आणि पॉवर बीआय मध्ये आपण हे फोरकास्टिंग कसं करू शकतो ते आज बघणार आहोत, प्रॅक्टिकली बघणार आहोत. जिथे काही सेलचा डेटा आहे माझ्याकडे, जो मी तुम्हाला दाखवतो की हा जो सेलचा डेटा आहे त्याच्याकडे माझ्या 3 वर्षाचा हा डेटा आहे. इथे तुम्ही बघू शकतात की 2020 2021 आणि 2022चा असं प्रत्येक महिन्याचा काहीतरी सेल्सचा डेटा आहे. हा सॅम्पल डेटा आहे. तुम्ही कोणताही डेटा सेट घेऊ शकता जिथं फक्त तुम्हाला डेट्स पाहिजे. डेट्स म्हणजे जो डेटा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम असतो तो आपल्याला प्रिडिक्ट करता येतो किंवा फोरकास्ट करता येतो. त्यासाठी आपल्याला हा काही डेटा आहे आणि आता हा डेटा माझ्याकडे आहे, जो मी पॉवर बीआय मध्ये कनेक्ट करणार आहे. आणि त्यानंतर आपण पॉवर बीआय मध्ये कनेक्ट केल्यानंतर कसं आपण याचं फोरकास्टिंग करू शकतो ते बघूया. त्यासाठी पॉवर बीआय मध्ये आल्यानंतर आता एक सीएसव्ही फाईल आहे, त्याच्यामुळे मी काय करतो, गेट डेटा आणि एक टेक्स्ट और सीएसव्ही फाईल म्हणतो. आणि माझ्याकडे ही जी फाईल आहे ती मी कनेक्ट करतोय. एक फाईल ज्याच्यात आपण जो काही फोरकास्टिंग डेटा आहे तो आपण घेतोय. आणि इथे बघू शकता तुम्ही, याला ट्रान्सफॉर्म पण करू शकता तुम्ही. तुम्हाला जर वाटलं काय याच्यात क्लिनिंग वगैरे करायचे पॉवर क्वेरी एडिटर मध्ये, तर तुम्ही ते करू शकतात. आणि याच्यात तुम्ही बघायचं की काही डेटा एरर नाही. आता हे दोन्ही पण दिसत आहे व्यवस्थित, हे ग्रीन बार दिसत आहे, त्याच्यामुळे असं समजून घ्यायचं की याच्यात काही एरर नाही. हा आपला डेटा एकदम क्लीन आहे, त्याच्यामुळे आपण याच्यात काही चेंज करणार नाही. मग आपल्याला हे झाल्यानंतर क्लोज अँड अप्लाय म्हणायचं आहे. आपल्याला हा डेटा आलेला आहे. मग आता हा डेटा आल्यानंतर आता आपल्याला नेमकं काय करायचं, तर एक लाईन चार्ट आपल्याला ऍड करायचा आहे, जिथे आपण हा डेटा अगोदर प्लॉट करणार आहोत. इयर वाईज सेल्स असा आपण डेटा प्लॉट करणार आहोत. आणि हा 3 वर्षाच्या याच्यावरती आपण कसं पुढे प्रोजेक्ट करू शकतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक व्हिज्युअल्स मधून हा लाईन चार्ट आहे तो इथे ड्रॅग करायचा आहे. आणि हा ड्रॅग केल्यानंतर आता सिंपल डेटा आहे. आणि इथं डेटा मॉडेलमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपला हा एकच टेबल आहे. जर तुम्ही प्रॅक्टिकली किंवा रिअल टाइम प्रोजेक्टवरती जरी काम करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला भरपूर मल्टिपल टेबल्स असतील, आणि ते एकमेकाला जोडलेले असतील. तरी हरकत नाही. आता ह्या याच्यात असंही होऊ शकतं की म्हणजे रिअल टाइम मध्ये तुमचा सेल्सचा डेटा आहे किंवा ट्रान्झॅक्शन डेटा आहे तो एक फॅक्ट टेबलमध्ये आहे, आणि त्याचा करस्पॉन्डिंग डेटा आहे तो दुसऱ्या एखाद्या कॅलेंडर टेबलमध्ये वगैरे आहे. मग त्या हिशोबाने आपल्याला दोन्ही टेबलमधून डेटा इथे प्लॉट करता येतो. तर आता इथे आपण काय करणार आहोत, हा चार्ट मी घेतलाय लाईन चार्ट, आणि त्याच्यात मी डेट आणि सेल्स, डेट आपल्याला एक्स ऍक्सिस वरती घ्यायचा आहे आणि सेल्स आहे तो वाय ऍक्सिस वरती घ्यायचा आहे, जो असं इथं आलेला आहे. मी हे घेतल्यानंतर आपला हा जो डेटा आहे तो इयर वाईज लाईन चार्ट प्लॉट झालेला आहे. मग आता याच्यात जर बघितलं तर आपला हा जो चार्ट आहे याच्यात आपल्याला ड्रिलिंग पण ऍप्लिकेबल आहे. म्हणजे हे ड्रिल ऑन केलं तर आता तुम्ही बघू शकता की याच्यात प्रत्येकाची आता इयर नंतर क्वार्टर आहे, या क्वार्टरमध्ये एका क्वार्टरमध्ये किती आहे. आणि त्याच्यात अजून आपण थोडंसं गेलं तर आपल्याला जानेवारी ते डिसेंबर प्रत्येक इयरमध्ये काय डेटा आहे तो असा दिसेल. तर अशा पद्धतीने आपण हे ड्रिलिंग करू शकतो. एक सिंपल लाईन चार्ट आपण क्रिएट केलेला. आता याच्यात आपल्याला फोरकास्टिंग एनेबल करायचं. फोरकास्टिंग एनेबल करायचं म्हणजे लेट्स से हा 3 वर्षाचा डेटा आहे, हा ऍक्च्युअल आपल्याला रेव्हेन्यू आहे किंवा सेल्स आहे. त्याच्यावरती बेस्डवर हा डेटा अनालायसिस करून आपण पुढच्या 3 वर्षाचं कसं प्रोजेक्ट करू शकतो त्यासाठी पॉवर बीआय मध्ये इनबिल्ट फीचर आहे. आणि ते फीचर तुम्हाला इथे या व्हिज्युअलच्या चार्टमध्ये इथे जे प्रॉपर्टीज आहे इथे दिसेल तुम्हाला. तर दोन एक गोष्टी असतात जिथे तुम्हाला ही ट्रेंड लाईन तुम्ही अप्लाय करू शकता. ट्रेंड लाईन ऑन केल्यानंतर तर तुम्हाला एक साधारण ट्रेंड काय आहे असं दिसेल, परंतु ह्या ट्रेंड लाईनच्या ऐवजी जर फोरकास्टिंग जर करायचं असेल तर तुम्हाला इथे एक फोरकास्ट म्हणून ऑप्शन आहे. इथे बघा, इथे फोरकास्ट म्हणून एक ऑप्शन आहे. याच्यात जर आता हे बाय डिफॉल्ट डिसेबल्ड असतं आणि याला जर ऑन केलं तर ऑन केल्यानंतर आता हा बघायचा आहे. बेसिकली ह्या 3 वर्षाचा जो डेटा आहे त्याच्या बेसवरती नेक्स्ट आता जवळपास हा 10 वर्षाचा डेटा घेतलेला आहे. म्हणजे ही फोरकास्ट लेंथ 2-3 पॅरामीटर असतात की फोरकास्ट लेंथ असते. आता हा 10 वर्षाचा आहे, आपल्याला 10 वर्षाचा नाही पाहिजे, फक्त 3 वर्षाचा पाहिजे. आणि याला जर अप्लाय केलं मी तर हा 3 वर्षाचा डेटा आलेला आहे बघा. 2023 24 25 एवढाच डेटा आलेला आहे. म्हणजे प्रोबेबली काय होऊ शकतं की हा जो फोरकास्टिंग आहे, आता इथं बघा अप्पर बाउंड आणि लोअर बाउंड. अप्पर बाउंड म्हणजे जर होऊ शकतं की थोडंसं जास्त जाऊ शकतं इथे,
आणि लोअर बाउंड जो आहे तो 2,15,267 आहे. तर ह्या हिशोबाने असं फोरकास्टिंग इथे डिस्प्ले होतं. आता याच्यात हे कसं ठरवलं जातं की हे इंटरनली आपण जी लेन देतोय, आता हे 3 वर्षाचं आहे फोरकास्ट लेन. युनिट्स असतात, पॉईंट्स, मग आपल्याला इयरचं पाहिजे, क्वार्टर वाईज पाहिजे की डेज पाहिजे, त्यानुसार आपण हे पॅरामीटर सिलेक्ट करू शकतो. आता सध्या आपले जे आहे की हे जे पॉईंट्स आहे की जे आपले इयर वाईज त्यानुसार आपण कन्सिडर होत आहे. जो काही डेटा असेल तो आता याला जर मी थोडंसं ड्रिल केलं तर हे ड्रिलमध्ये आपल्याला हे एनेबल नसणार आहे, कारण की काय होणार की आपल्याला ते परत अप्लाय करावं लागणार क्वार्टर वाईज वगैरे. मग त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. आता दोन गोष्टी असतात. आता सिजनेबिलिटी जी आहे त्याच्यात आपल्याला काही पॉईंट्स म्हणजे इथं थोड्याफार गाईडलाईन्स असू शकतात बिझनेसकडनं की तुम्ही काय सिजनेबिलिटी किंवा काय फॅक्टर्स कन्सिडर करायचे, परंतु इथं कॉन्फिडन्स लेवलचा जो इंटरव्हल आहे जनरली 80 to 95% मध्ये जो कॉन्फिडन्स इंटरव्हल असतो तो आपण कन्सिडर करू शकतो. 95% जर पकडलं म्हणजे तो वायडर रेंज आहे. जर तुम्ही आता थोडंसं कमी केलं आणि याला जर असं म्हटलं तर आपण इथे बघा त्याच्यानुसार याच्या व्हॅल्यूज चेंज होतात. म्हणजे कॉन्फिडन्स इंटरव्हल म्हणजे 95% जर केलं आपण इथे आणि याला थोडंसं मग याची जे रेंज आहे ती कमी होते. तर अशा पद्धतीने हे फोरकास्ट ऑप्शन्स आहेत ते आहे अप्लाय होतात. एक सिजनेबिलिटी जो फॅक्टर आहे तो आपण देऊ शकतो जर आपल्याकडे माहित असेल काही फॅक्टर अफेक्ट करू शकतात. म्हणजे लेटसे काही डेटा आहे, लेटसे वेदरचा डेटा आहे, वेदरमध्ये काही आपल्याला कन्सिडर करायचे की काही पर्टिक्युलर फॅक्टर असतात जे अफेक्ट करू शकतात वेदर, ते आपल्याला इथं मेन्शन करावं लागतील. इग्नोर द लास्ट म्हणजे आपल्याला जे शेवटचं आहे ते इथं बाय डिफॉल्ट 0 असतं, ते शेवटचं इग्नोर करायचं असेल तर इग्नोर करू शकतो. फोरकास्ट लाईन जी आहे त्याचा कलर जो आहे तो इथं मेन्शन केलेला आहे असा. याला थोडंसं आपण इथं कलर वगैरे चेंज करू शकतो. जर आपल्याला वाटलं की याच्यात आपल्याला हा वेगळा कलर द्यायचा आहे तर त्या हिशोबाने पण आपण देऊ शकतो. कॉन्फिडन्स टाईप जो आहे, बँड जो आहे तो फिल आहे लाईनने. लाईन जर करायचं असेल तर आपल्याला लाईन करू शकतो आपण असं, किंवा नन करायचं असेल तर नन. परंतु हे फिल जे आहे ते व्यवस्थित दिसतं. आणि टूल टिप टायटल फोरकास्ट वन, मग इथं आपण काही नाव देऊ शकतो. नेक्स्ट 3 years फोरकास्ट हे टूल टिप देऊ शकतो. मग याच्यात आता आपल्याला इथं जेव्हा आपण हे याच्यावर माऊस ओव्हर करू तेव्हा इथे तुम्हाला दिसेल नेक्स्ट 3 years फोरकास्ट काय. तर असं दिसू शकतो 2023 2024 ला काय आहे. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहे ना त्या थोड्याशा कमी होतात. आता हे कसं अनालिसिस केलं जातं, तर इंटरनली पॉवर बी आय एक्सपोनेन्शियल स्मूथिंग म्हणून एक टेक्निक आहे ती यूज करतं. बरेचसे जे टूल्स आहे बाकीचे पायथॉन म्हणा किंवा दुसरे जे काही टूल्स आहेत प्रत्येक याच्यात वेगवेगळे फोरकास्टिंग टेक्निक यूज केलं जाऊ शकतं. पॉवर बी आय इनबिल्ट हे यूज करू शकतं. मग त्यानुसार आपण हे जे इंटरनली अवेलेबल आहे ते आहे. आणि हे फक्त काय फोरकास्ट असतात म्हणजे अंदाज असतो, ॲक्युरेट नसतात. याच्यात फक्त आपल्याला जे काय आहे ते आपल्याला मेन्शन करावं लागतं. म्हणजे आपल्याला इथं जर तुम्ही म्हटलं की कॉन्फिडन्स इंटरव्हल, सिजनेबिलिटी, फोरकास्ट लेंथ वगैरे ज्यानुसार असेल तर 5 वर्षाचं पाहिजे असेल तर 5 वर्षाचं करा. मग त्यानुसार आपण हे करू शकतो जसं जसं फोरकास्टिंग एक्सपेक्टेड आहे. परंतु जनरली हे फोरकास्ट काही एवढे ॲक्युरेट नसतात, परंतु ॲटलीस्ट 3 वर्षाचं वगैरे जे आहे ते फोरकास्टिंग आपण प्रेडिक्ट करू शकतो इथं. आणि हे बिझनेस ॲज अ गाईडलाईन म्हणून कन्सिडर करू शकतात. तर अशा पद्धतीने हे फोरकास्टिंग आपण अप्लाय करू शकतो. कोणत्याही प्रकारचा डेटा असेल तुमच्याकडे त्याच्यासाठी तुम्ही लक्षात घ्यायचं की इथं डेट हायरार्की असायला पाहिजे. म्हणजे जर तुमच्याकडे डेट हायरार्की नसेल तर मग हे दिसणार नाही. कारण की कसं आहे ना, डेट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हे फोरकास्टिंग जे आहे ते आपल्या डेटच्या बेसिसवरतीच असतात. त्यामुळे आपल्याला हे कन्सिडर करून चालायचं आहे की आपल्याकडे डेट हे पॅरामीटर ॲज अ डायमेन्शन पाहिजे की जे आपला बाकीचा जो डेटा आहे, लेट्स से सेल्स रेव्हेन्यू म्हणा, क्वांटिटी, या अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम प्लॉट करायचं असतं लाईन चार्टवरती. आणि त्यानंतर आपण मग हे फोरकास्टिंग इथे इम्प्लिमेंट करू शकतो. तर तुम्ही हे ट्राय करू शकता. तुम्ही हे कन्सेप्ट अजून एक्सप्लोर करू शकतात फोरकास्टिंग बद्दल. आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता.